त्यानंतर इकडे पण म्हणजे असं एक पण झाड नाही की त्याला लोड नाही. हा ते हा पण कसा लोड आहे मी जे सांगितलं 1.5-2 क्विंटल त्या बरोबर. हिशोबाने प्रत्येक फांदी अशी यांचं. बरंच चालू लागते त्यावेळेस माल दिसतो. काय माल आहे एवढा माल म्हणल्यावर शेतकरी सुखी होईल ना साहेब. बरोबर आहे. हा पण आता मार्गदर्शन नव्हतं आम्हाला, हा हा त्याच्यामुळं आम्हाला तर झाड काढायची होती. हा. पण यांचा बगीचा बघितल्यामुळं आम्ही झाड ठेवलेत आता. अच्छा. हा आणि तुमचं मार्गदर्शन घेतलंय. बरोबर. एक तर आपली व्हिजिट भेटत नाही खूप दिवस. हो हा पण आता मी थांबलोय. बरोबर आहे. पाठीमागे जेसीबी लावून मला उपटायची होती झाड. अच्छा हो आणि बरोबर. शेतकरी बांधवांना जर प्लॉट बघायचा असेल हो तर ताडसगाव मध्ये सरांच्या माध्यमातून नंबर घ्या हो. व या प्लॉटला व्हिजिट करायला या. हेच प्लॉट नाही तर असंख्य प्लॉट सरांच्या माध्यमातून आज तयार आहेत. प्रत्येक प्लॉट मला तर वाटतंय की ह्याच हिशोबाने राहील आणि सरांची माहिती घ्या. माहिती घेऊन तुम्हाला बदल 100% वाटणार. तुम्ही हाही याच्यात जरी तुम्हाला शेड्यूल घ्यायचा नसेल तर तुम्ही सरांची यूट्यूबहून माहिती जरी बघितली तरी पण तुमच्या प्लॉटमध्ये 100% बदल पडेल. आणि जर सरांचा शेड्यूल घेतला सरांच्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट केली तर नक्कीच आपलं उत्पादन डबल टिबल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की 8 टन जे माल निघत होता प्लॉटमध्ये तो आज 30-35 टनाच्या वरती. बरोबर. हे कारण फक्त प्लांट केअर यूट्यूब चॅनल. हा बाग बघून तुम्हाला काय वाटतंय? असं वाटतं की हा बाग बघून असं वाटतं की आता आपण झाडं काढूच नाही. हा 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 एक वेळेस तुमचं शेड्यूल घ्यावा हा आणि नंतर लगेच तुमच्या शेड्यूल प्रमाणे हो त्याचे प्रयत्न चालू ठेवा. बरोबर. आता हा तुमच्याच गावातला बाग आहे हा बरोबर. या पद्धतीचा लोड आहे शेतकरी बांधवांनो आणि अक्षरशः पूर्ण पाल्यामध्ये माल आहे. म्हणजे जोपर्यंत आपण ते फांदी वर करत नाही तोपर्यंत हा माल दिसत नाही. आता ही खालची फांदी सर माल भरपूर आहे. हे बघा इकडची पण फांदी याला पण पहा. संपूर्ण झाला असेल. हे बघा शेतकरी बांधवांनो. त्या झाडाची फांदी याला लोड येऊ. त्यानंतर असं जर बगीचा जर तुमच्यासारख्या व्यक्तीने जर आणून दिला हा हा तर प्रत्येक शेतकरी सुधारतील सर. बरोबर आहे. हा सर पण एक मार्गदर्शन महत्वाचं असतंय हा हा आणि कुठेतरी शेतकऱ्याला मार्गदर्शन भेटत नाही. बरोबर आहे. हा त्यामुळे शेतकरी बगीचे काढून राहिले. हो हो. हो नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अंबड तालुक्यामध्ये ताड हातगाव या शिवारात आहोत. तर आपण सर्वप्रथम ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ. आपला परिचय. माझं नाव शिवशंकर अण्णासाहेब मुंडे, राहणार ताळागाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपली भेट नेमकं कशी झाली? आपली भेट सोशल मीडियावरून यूट्यूबहून तुमचं मोसंबीचं प्लांट केअर चॅनल आहे हां त्यावर तुमचे व्हिडिओ बघितले बरं बरं. आणि तिथून समोर तुम्हाला फोन केला आणि त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट चालू झाला. बरोबर. हो. तर ट्रीटमेंट आपली नेमकं कधीपासून चालू झाली? आपली ट्रीटमेंट मार्चपासून चालू झालेली, मार्च 2025. मार्च 2025. म्हणजे पहिला कॉल तुम्हाला मार्च 2025ला झाला होता बरोबर. आणि त्यानंतर तुमचे रिकमेंड जसं जसं होईल हो. त्या हिशोबाने आपण चालू केलेलं आहे. बरोबर. हो. तर आता हे झाडांची संख्या किती आहे साधारणतः? 300. 300. हो. आणि वय किती आहे झाडांचं? वय 12 ते 13 वर्ष. 12 ते 13 वर्ष. बरोबर. तर याच्या आधी समजा ट्रीटमेंट लावायच्या आधी झाडांची नेमकं पोझिशन कशी होती, काय कंडिशन होती, काय समस्या होत्या? झाडाची समस्या सर्वात प्रथम तर सर आम्ही कृषी विद्यापीठाचं रोप आणलं होतं. बरं. तरी पण आम्ही दोष देत होतो तो रोपांना. हां म्हणजे आम्हाला झाडच ठेवायचे नव्हते विशेषतः. कारण की आम्ही बरेच दिवस याच्यात भरपूर कृषी सेवा केंद्रवाल्याची मदत घेतली पण त्याचं जे पिवळसरपणा आहे तो अगदी कमीच झाला नाही. बरं. तुमचं मार्चपासून जे शेड्यूल घेतला आपण तर तुम्ही सांगत होते आपण झाडावर काम करतो. बरोबर. आपला त्यावेळेचा आंब्या बहार होता तो फुटलेला होता. तुम्ही सांगत होते की याची साईज वगैरे आपलं जे तुमची रेग्युलर होईल तशीच निघेल. पण तुमचं काम होतं की तुमचा शब्द होता आपण समोरच्या आंब्या बहारासाठी काम करतो. बरोबर. त्या हिशोबाने आपण नियोजन केलं तर आज आंब्या बहार लोडी होईल. त्यानंतर याची समस्या पिवळसरपणा कसाच जात नव्हता. त्यानंतर जी हायटेक्टोरा त्यानंतर कोलेटोट्रिकम याच्या बुरशा याचं पण अतिरिक्त प्रमाण वाढलेलं आहे. परत मुंगू हां हां. ते पण प्रादुर्भाव चालू झालेला आहे. म्हणजे अशा बऱ्याच समस्या पण मुख्य समस्या झाडाचा पिवळसरपणा. बरोबर. आणि पानाची कॅनोपीच नव्हती. बरं. पिवळसरपणा होताच होता. हां. त्यानंतर पानाची संख्या कशीच नव्हती. पहिले पानसंख्या फार कमी होती. हो पानसंख्या अगदी कमी. बरोबर.
ट्रीटमेंटमध्ये नेमकं आपण काय काय केलेलं आहे? ट्रीटमेंटमध्ये आपण सर्वात प्रथम तर झाडाचं तुम्ही सांगत होते की काडी मजबूत करणं आणि पान संख्या वाढवणं, बरोबर. ते केलं. त्यासाठी तुम्ही जे स्प्रे दिले ते पण घेतले आणि ड्रिचिंग पण केल्या आणि भेसळ डोस आणि शेणखत, बरोबर. हे चारही पर्याय आपण वापरलेले. तर आपण ज्या स्टेप बाय स्टेप काम केलं, हो सुरुवातीला ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे बाग आली, हो तर आपण म्हटलं की आपण आधी स्टोरेजवर काम करू. बरोबर. हो कारण शेतकऱ्यांना अपेक्षा अशी असते की ट्रीटमेंट चालू केली की लगेच आउटपुट भेटला पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे. तर अगोदर झाडामध्ये ताकद निर्माण करावं लागते. ताकद निर्माण झाल्यानंतर त्या झाडाकडनं फळाची अपेक्षा करायला पाहिजे. कधी कधी काय होतं गैरसमज की आज आपण ट्रीटमेंट चालू केले लगे 20-25 दिवसात आपल्याला रिझल्ट दिसला पाहिजे. असं वाटतं. तर ही फळबाग आहे. भाजीपाला पिकामध्ये हे त्वरित शक्य आहे, पण फळबागामध्ये तुम्हाला वेळच द्यावा लागतो. कमीत कमी 5 ते 6 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये द्यावा लागतो. त्याच्यानंतर एकदा स्टोरेज बनलं की तुम्ही पाहिजे तेवढा माल तुम्ही घेऊ शकता. आता मागच्या वर्षी या बागेमध्ये किती ॲव्हरेज आलं होतं? 7-8 टन माल. 300 झाडामध्ये. 300 झाडामध्ये. हो बरं. आज कंडिशन आहे, आपण सगळे ही बाग फिरलो. बरोबर. तर साधारणतः एका झाडाला किती लोड आहे सध्या? साधारणतः आजच वाटतं की 2 क्विंटलचं झाड आहे. हो, 1.5-2 क्विंटल. 2 क्विंटलचा. हो सरासरी जर पकडली आपण तर 1 क्विंटलच्या वरच आहे प्रत्येक झाड. कोणतं झाड जर धरलं आपण तर 1 क्विंटल ते 2 क्विंटल 2.5 क्विंटल पर्यंत ते झाड आहे. बरं. आता साईजवर अवलंबून आहे, जितकी साईज होईल तेवढा लोड जास्त निघेल. बरोबर. तर साधारणतः किती उत्पादनाची अपेक्षा आहे आता? म्हणजे किती टनेजमध्ये निघू शकतात? 30 ते 35 टन आरामात निघेल. आरामशीर. म्हणजे क्विंटलच पकडलाय सरासरी, त्यावरतीच माल आहे. तर आपण लोड ज्यावेळेस शेवटला तोडणी होईल आपली त्यावेळेस व्हिडिओ टाकणारच आहे आपण. बरोबर. तुम्हाला सांगूच बरोबर. किती हार्वेस्ट झाला म्हणून. एक 7-8 टनावरनं आपण 30-35 टनावर आलो. हो 1 वर्ष आपण ट्रीटमेंट केली. हो मार्च आणि- ते जून. बरोबर. आणि विशेष म्हणजे माझी व्हिजिट डायरेक्ट 1 वर्षाने झाली तुमच्याकडे. हो बरोबर. ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर डायरेक्ट 1 वर्षाने. तर आता तुम्ही समाधानी आहे का? हो भरपूर समाधानीचा विषयच नाही सर. कारण की 7-8 टनाचं उत्पादन जर 30 टनापर्यंत तुम्ही पोहोच करत असाल तर आमच्यासारखे प्रत्येक शेतकरी कोणी पण समाधानी होईल ना. बरोबर. हो सुरुवातीला आपलं बोलणं झालं होतं. तुम्ही म्हटले की सर हे झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की काही बी झालं तर याचं पिवळेपणा जात नाही. म्हणजे भरपूर तुम्ही प्रयत्न करून बघितले आतापर्यंत. पण सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांदा झाडामध्ये ग्रीनरी आली त्याच्यानंतर तुमचं काय वाटलं तुम्हाला नेमकं? खूप चांगलं वाटलं, समाधान बर. म्हणजे बागेत मन लागायला हो लागलं? म्हणलं नाही काढून टाकायचं ते आम्हाला म्हणजे आमचा विश्वास झाला पूर्ण काढून टाकले? पूर्ण काढून टाकायचं. आणि याच्या आधी तुम्ही 2 बाग काढून टाकले हो याच कारणामुळे? पिवळ पण खातच नव्हतं. बरोबर. आणि जमीन कशा प्रकारची आहे? जमीन काळाची नंबर 1 काळीची जमीन आहे. काळीच्या जमिनीत झाडं असताना सुद्धा म्हणजे या परिस्थितीमध्ये सुद्धा या पद्धती सेटिंग आहे. म्हणजे हे तुम्ही एकच अगदी- झाड. प्रत्येक प्लॉटचं प्रत्येक फांदीचं अशीच स्टेज आहे. हे याच- अशीच झाडं वाकलेले आहेत. याच पद्धतीने. हो हे असेच. अच्छा. म्हणजे अक्षरशः 1.5 क्विंटल पर्यंत एक झाडाला लोड आहे. हो. बर. आता इथून पुढं फक्त जसं शेड्यूल मध्ये चालत राहील त्या पद्धतीनं फक्त शेड्यूल फॉलो करत चाला. आता हे सुद्धा शेतकरी आहेत, याच गावचे आहेत. आपला परिचय? जगन्नाथ रावसाहेब करडबाई. बर. तर यांना सुद्धा झाडं काढायचे होते. एक 15-20 दिवसापूर्वी यांचा कॉल आला होता. तर मी म्हटलं एकदा 15 दिवस थांबा म्हटलं, कारण मी खानदेश अमरावती साईडला होतो. त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. बरोबर. पण आज हा बाग बघून तुम्हाला काय वाटतंय? असं वाटतं की हा बाग बघून असं वाटतं की आता आपण झाडं काढूच नाही. हां हां एक वेळेस तुमचं शेड्यूल घ्यावा हां. आणि नंतर लगेच तुमच्या शेड्यूल प्रमाणे हो त्याच्यापर्यंत चालू ठेवा. बरोबर. आता हा तुमच्याच गावातला बाग आहे. हो. बरोबर. आणि या ठिकाणी जी आपण प्रोसेस केली हो. हीच प्रोसेस आपण आपल्या बागेतही करणार आहे. हो. तर रिझल्टमध्ये काही चेंज येणार नाही. पण
याच पद्धतीचा रिझल्ट आपल्याला सुद्धा येतो. फक्त आपल्याला वेळ द्यावा लागतो थोडासा, कारण झाडामध्ये ताकद तयार करण्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो. आता आपण कुठलंही काम करताना, कुठलीही डिग्री घेताना किंवा कुठलंही पदवी संपादन करताना आपण त्याला 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष देतो, बरोबर. शेती करताना आपण तसं काहीच करत नाही. लावलं पीक, त्या पद्धतीनं आपण अपेक्षा करतो की लगेच आपल्याला एवढं उत्पादन आलं पाहिजे. मग तिथं आपण चुकतो. थोडंसं बारकाईनं अभ्यास केला, प्रॉब्लेम कशामुळे येऊ लागले, त्याच्यावर काय सोल्युशन काढलं पाहिजे. आता आपण म्हटले की फळगळ मोठी समस्या होती, मंगू रोग जास्त होता आपल्या बागेमध्ये आणि पानसंख्या कमी होती. याच्यामुळे तुम्ही बाग काढून टाकणार होते. पण या बागेत तुम्हाला एखादं फळ दिसलं का असं मंगूचं? अजिबात नाही, एक पण फळ दिसणार नाही बाजू, एकही फळ नाही. आणि आपण पूर्ण बाग फिरलो, प्रत्येक झाडाला लोड कसा आहे? खूपच लोड झाला. याला दिळे द्यावं लागणार, म्हणजे खालून सपोर्ट द्यावा लागणार आहे. द्यावा लागणार, नाही तर फांदे मोडतात. इतकं फळ आहे. हो, बरोबर. तर आता शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांची परिस्थिती अशी होती किंवा ज्यांना हे प्रॉब्लेम आहेत, फळगळ समस्या, पिवळेपणा, झाडांमध्ये मर रोगाचं प्रमाण, ज्या शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेम आहेत, तर त्यांनी असं न करता एकदा शेड्यूल फॉलो करा. शेड्यूलमध्ये काय काय बदल होतात ते एकदा बघा. तुमच्याकडे 300 झाडं असतील तर 100 झाडांना ट्रीटमेंट करा, त्याच्यानंतर बाकीच्या 200 झाडांना करा. म्हणजे काय होतं की तुम्हालाही अंदाज येतो की कशा पद्धतीनं ट्रीटमेंट होते. आणि एकदा बदल जाणवला की मग बाकीच्या झाडांना करा. पण डायरेक्टली झाडं काढण्याचा निर्णय घेऊ नका, कारण झाडं मोठे होण्यासाठी 4 ते 5 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो. आणि इथपर्यंत सांभाळायला त्या 5 वर्षाचं उत्पन्नही आपलं बुडलेलं असतं 5 वर्षापर्यंत. आणि 5 वर्षानंतर ते झाडं काढून टाकायचे, तर मग थोडा प्रॉब्लेम येतो. तर तसं करू नका. निर्णय विचारपूर्वक घ्या आणि एकदा 100 झाडांना फक्त ट्रीटमेंट करून बघा. बाकीचं आता हे शेतकरीचं सांगितलेलंच आहे. आता तुम्ही समाधानी आहेत? या पद्धतीचा लोड आहे शेतकरी बांधवांनो. आणि अक्षरशः पूर्ण पाल्यामध्ये माल आहे, म्हणजे जोपर्यंत आपण ते फांदी वर करत नाही तोपर्यंत हा माल दिसत नाही. आता ही खालची फांदी आहे, सर. माल भरतोय हे बघा, इकडची पण फांदी आहे. याला पण पहा. संपूर्ण झाला अशी. हे बघा शेतकरी बांधवांनो. हे एकच नाही, हम्म. तर इकडचं पण झाड, हम्म. हे झाड. त्यानंतर याची पण फांदी वर केली आपण, हा तर हे लोड येऊ माल. त्यानंतर बरोबर. इकडची फांदी, हा ह्या झाडाची फांदी, याला लोड येऊ. त्यानंतर हे समोरचं हे एकच झाड आहे, हा हे झाडाची कॅनोपी आणि झाडाचा घेर भरपूर झाला. बरोबर त्यानंतर आपण आलं तर इकडं त्या झाडाला पण त्याच पद्धतीनं, बरोबर. तर ह्या झाडाला पण. हा, म्हणजे असं एक पण झाड नाही की त्याला लोड येईल. याला वर करा एकदा. याला लोडच सर फांदी हा. सुचलत नाही. बरोबर आहे. आणि याला पूर्ण गुच्छामध्ये माल लागलेला आहे. हो, गुच्छ. बरोबर आहे. त्यानंतर इकडचं पण. म्हणजे असं आपण सरसकट झाड बघतोय, असं कुठलंच नाही का एकच झाड बघतोय आणि आपण. मालाला शायनिंग पूर्ण शायनिंग आहे. पूर्ण. आता सध्याच पावडर आलेली त्याला, हा, इतक्या हा. छोट्या वयात. बरोबर. त्यानंतर इकडे पण, म्हणजे असं एक पण झाड नाही की त्याला लोड नाही. हा, पण हा. कसा लोड आहे मी जे सांगितलं 1.5-2 क्विंटल, त्या बरोबर. हिशोबाने. प्रत्येक फांदी अशी यांचं. वरच चालू लागते, त्यावेळेस माल दिसतो. काय माल आहे? एवढा माल म्हणल्यावर शेतकरी सुखी होईल ना साहेब. बरोबर आहे. पण आता मार्गदर्शन नव्हतं आम्हाला, हा हा त्याच्यामुळं आम्हाला तर झाड काढायची होती. हा. पण यांचा बगीचा बघितल्यामुळं आम्ही झाड ठेवलेत आता. अच्छा. आणि तुमचं मार्गदर्शन घेतलंय. बरोबर. एक तर आपली व्हिजिट भेटत नाही खूप दिवस. हो, पण आता मी थांबलोय. बरोबर आहे. पाठीमागे जेसीबी लावून मला उपटायची होती झाड. अच्छा. हो. नाही, खरंच बघण्यासारखं आहे. हे बघा शेतकरी बांधवांनो. लोड. आता जाधव साहेबाच्या हिशोबाने गावात असंख्य प्लॉट ट्रीटमेंट होणार आहेत. आता 4-5 ट्रीटमेंट तर अगदी माल तोडायच्या आधीच चालू होणार आहेत. बरोबर. माल तोडल्यावर बहुतेक मला वाटत नाही की गावातला प्रत्येक शेतकरी जाधव साहेबाची ट्रीटमेंट घेतल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. तुमचं काय मत आहे? आमचं काय असं जर बगीचा जर तुमच्यासारख्या व्यक्तीने जर आणून दिला हा हा, तर प्रत्येक शेतकरी सुधारतील सर. बरोबर आहे. सर पण एक मार्गदर्शन महत्वाचं असतंय. हा हा, आणि कुठेतरी शेतकऱ्याला मार्गदर्शन भेटत नाही. बरोबर आहे. त्यामुळे शेतकरी बगीचा काढून राहिले. हो हो. हो.
वडिलांचं तर असं वैयक्तिक मत होतं हा की युट्यूबर झालं, हा असंख्य शेतकरी झालं, बरोबर. हे काही पण चुकीची माहिती देऊ शकतात. हो हो तर मी कापसामध्ये जे प्रयोग केला, अमृत हा. पॅटर्न या पद्धतीने कापूस लागवड करतो मी. हो चांगलं उत्पादन घेतलं, 30-32 क्विंटल पर्यंत एकरात उत्पादन घेतलं. बरोबर. त्याच हिशोबाने मला सोशल मीडियावर युट्यूबला तुमचा व्हिडिओ दिसला. हा. वडिलांना सांगितलं इतके दिवस तुम्ही शेतीमध्ये वेळ दिला, बरोबर. तर मला फक्त 1 वर्ष द्या. हा कारण की वर्षामध्ये लगेच आपण जर हम्म. खायला दिला हा. त्याला लगेच तुरंत लागू नाही होणार ना. बरोबर. तुम्ही जे सांगितलं तेच वडिलांना समजून सांगितलं. हो. वडिलांनी वेळ दिला, आज वडिलांसमोर चित्र आहे. वडील फार बरोबर. समाधानी. हा. आणि जर युवा शेतकऱ्यांना तुमच्यासारख्या युवांचं मार्गदर्शन जर भेटलं बरोबर. तर शेतीमध्ये आपण नवीन क्रांती करू शकतो. आणि आता राहिला बरोबर. रेटचा हिशोब, हा. तर रेट आपण 20-25 रुपयाचा जरी पकडला हो आणि असा लोड जर असला हो. तर शेतकऱ्यांचे भरपूर असे पैसे होते. तुम्हाला जवळपास हा बगीचा कितीला मागितला होता एका व्यापाऱ्याने? हे 5 लाख रुपयाला मागितलं. बरोबर आहे. हो. आणि म्हणजे छोटाले असताना. तो पण सुपारीच्या आकारात असतानाच. हो. बरोबर. हो आणि आता परिस्थिती वेगळी आहे. हो. आता अजून जास्त सेटिंग दिसते. आता सेटिंग पण दिसते, हा. त्यानंतर साईज पण दिसली. हा, हा. आणि पहिल्यांदा तरी सेटिंग अशी होती की हो. ती छोटाली होती. हो आता माल थोडा मोठा दिसायला लागला. बरोबर आहे. त्यानंतर लोड दिसायला लागला, हे अशी वाकलेली दिसायला लागली झाडं. याला करावर. उचलतच नाही सर कांदा. याला डिळत द्यावं लागणार आहे. बरोबर आहे. एकदम पूर्ण लोड आहे. हे पण तसंच. हम्म. म्हणजे प्रत्येक झाडापाशी आपण हिंडलो हो तरी ते लोड कंटिन्यू. असं काही नाही का आपण एकच झाड बघतोय, पूर्ण झाड बघतोय आपण. या पद्धतीचा लोड आहे सध्या बागेमध्ये. काय माल आहे सर. खालून खालून व्हिडिओ काढायचा म्हणजे पूर्ण असं आहे ना ते माल. हो आता याचं पण, हे काय त्या झाडाचं पण, म्हणजे असं एकच झाड नाही की त्याचा लोड असं नाही. हो ना. खरंच सेटिंग आहे ही. हा. एकदम जबरदस्त. पूर्ण कमाल. जाधव साहेबांची प्लांट केअर युट्यूबला ऑफिशियल चॅनल आहे सराचं. बरोबर. त्याला सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि सरांची माहिती घ्या. माहिती घेऊन तुम्हाला बदल 100% वाटणार. तुम्ही हाही याच्यात जरी तुम्हाला शेड्यूल घ्यायचा नसेल तर तुम्ही सरांची यूट्यूबहून माहिती जरी बघितली तरी पण तुमच्या प्लॉटमध्ये 100% बदल पडेल. आणि जर सरांचा शेड्यूल घेतला, सरांच्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट केली तर नक्कीच आपलं उत्पादन डबल टिबल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की 8 टन जे माल निघत होता प्लॉटमध्ये तो आज 30-35 टनाच्या वरती. बरोबर. हे कारण फक्त प्लांट केअर यूट्यूब चॅनल. धन्यवाद. तर तुम्ही यूट्यूबला माहिती अपलोड केली, ही पण माहिती तुम्ही यूट्यूबला अपलोड करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांचा फायदा होईल. बरोबर. आणि शेतकरी बांधवांना जर प्लॉट बघायचा असेल हो तर ताडसगावमध्ये सरांच्या माध्यमातून नंबर घ्या हो. व या प्लॉटला व्हिजिट करायला या. हेच प्लॉट नाही तर असंख्य प्लॉट सरांच्या माध्यमातून आज तयार आहेत. प्रत्येक प्लॉट मला तर वाटतंय की ह्याच हिशोबाने राहील. सरांना पण एक विनंती, प्रत्येक प्लॉटचं तुम्ही जे काम करता ते यूट्यूबवर अपलोड करत चला जेणेकरून असंख्य शेतकऱ्यांचा फायदा होईल. बरोबर. धन्यवाद. चला.